श्री संतांच्या माता जनावरी. अरे हनुमंता, तू केव्हा आलास? पहिल्या दगडाला आलो स्वामी, पहिल्या दगडाला आलो. देवाला प्रश्न पडला, अवघड झालं. माझ्या नामाने दगड करला आणि माझ्या हाताने दगड करायला खाली देवा तुला नाही कळणार बाबा. तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही. कलियुगात सुद्धा मानवाला ज्याला नाव आहे ना, एखाद्याचं नाव ज्ञानेश्वर आहे, एखाद्याचं नामदेव आहे, त्याला पण त्याचं नाव काय ते कळत नाही. चांगदेव आहे, पण संध्याकाळी त्याचं नाव बदलतं. त्यालाच कळत नाही माझं नाव काय आहे. मग गटार आहे, रस्ता आहे का साईड पट्टी आहे? पहिला दगडाचा तेव्हा आलो. प्रभू काय काय केलं बाबा, सांगावं लागलं. म्हटलं माझ्या नावाने दगड तरले म्हणून मी आलो. इकडे तिकडं पाहिलं, कोणी नाही म्हणून टाकून बघावं. म्हटलं देवा नाही, तसं नका करू. म्हटलं मग कसं? त्याच्यावरती तुमचं नाव लिहा. म्हटलं लिहिलं नाव, राम नाव लिहिलं, पण दगड तरलेच नाही. म्हटलं तुम्ही ते राम एका दगडावर राम लिहिलं, एका दगडावर राम लिहा आणि एका दगडावर मग याने टाका, मग बघा. आणि तसं केल्यानंतर ते नाव, ते दगड तरले गेले बाबा. तसं त्या नामामध्ये ते दगड तरले गेले. त्या नामात एवढी शक्ती आहे की आता आपण भगवंताच्या दारी आलेलो आहोत, महादारात आहोत. आणि भगवंताचं महादार, त्याच्या नामचिंतनाचा आजचा दिवस सुरुवात आहे. म्हणजे आजची पत्रावली आहे. मगाशी पंक्तीला पहिले काय वाढलं, भाग वाढला ना. पहिले काय म्हटलं? आजची पत्रावली आहे. आता इथून पुढे उद्यापासून येते ते त्याच्या वाढणार आहे. त्या पत्रावलीचं नाव आहे नाम, आणि त्या नामाला सुरुवात आजपासून झालेली आहे. 3 दिवस आपण ते नामस्मरण करायचं आणि शेवटच्या दिवशी काळ्याने त्याचे सांगितलं करायचे. 3 दिवस सतत आपण जर नामाचा अधिकारी झालो तर काळ्याच्या दिवशी आपल्याला प्रसादाचा अधिकार प्राप्त होणार आहे. आता तुमच्याकडे अधिकार केवढा प्राप्त झाला नाम चिंतनावर बघा. भगवंताचं दर्शन घेतलं तुम्ही आणि महाराज चिंतनाला बसलेला, कीर्तनाला बसलेला. कीर्तनाला बसला तुम्ही, देवाकडे काय केलेले आहे? देवाकडे काय केलंय? नाही सांगताय. भगवंताकडे तुम्ही काय केलंय आता? पाठ. देवाचं पाठ केले आणि पुढा बनवलं त्याला सूर्यनारायण. बुवाकडे नाही, त्याच्या नामाकडे. विठ्ठल एवढं नामाचं असं नाम घ्यायला पाहिजे. एवढी ताकद आपल्याला आता आहे की एवढं ताकदीने आपण म्हणजे एवढं नामचिंतनामध्ये बसलेलो आहोत. त्या मायेला या ठिकाणी आम्ही थांबवलेले आहे. कलियुगामध्ये एकच साधन आहे, कलियुगी माझे करावे कीर्तन दीन नारायण. जेथे कीर्तनाची जागा तेथे देव किंवा पांडुरंग उभा. आता या ठिकाणी कीर्तनकार नाही बरं का, देव आहे. तुमच्या दृष्टीने काय बघायचं ते बघा. तुम्हाला हेच सांगायचं आहे, असं ज्याने नाम घेतलं तो वाया गेलेला. पण नावच सरळ घेत नाही. नाव सरळ घेत नाही. कशाचा विषय का? नाव चांगलं सुंदर आहे, नामदेव, ज्ञानदेव. आता त्या नामदेवाने काय केलं बाबा? देव आपल्यासाठी. काय आपल्यासाठी केला? देव. ज्ञानदेवाने काय केलं? ज्ञानेश्वर माऊलीने 14व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी सारखं ग्रंथ लिहिलंच, पण पाषाणामध्ये चैतन्य निर्माण करून जगाला चमत्कार दाखवला. चमत्कार दाखवला. का दाखवला? की गर्भ
रात्री तुम्ही सांगितलं ज्ञानदेवाचं दृष्टांत दिलं. काय ज्ञानदेवाचं दृष्टांत? चालविले जड भेटीला चैतन्य निर्माण केलं ते चालत भेटीला गेले चांगदेवाच्या. गर्व होता परीक्षेप्रमाणे अहंकार होतो, पण आपल्याला नामावरतीच बोलायचं. हा मग असं दृष्टांत दिल्यावर एखादा मिळाला तिथं म्हणत रात्री उदाहरण दिल्यावर जळ भेटणे ज्ञानदेवाने चालवली, ज्ञानेश्वर माऊलीने चालवली, मग तुम्ही चालवून दाखवा की. लगेच बोलतो काय शोध लावतील लोक. मला हेच कळत नाही की चांगलं करायला लोकांना सांगावं लागतं, वाईट करायला सांगावं लागतं, चांगलं वाईट म्हणून सांगावं लागतं, वाईट म्हणून वागायला लागतं. काय कळत नाही. मी पण आलो म्हणजे तुम्ही मला गोवा काय दुखण्यात आणला नाही का? मी पण आलो, माझे पण अवघड असतील ना काय तरी. इथं येत आलोय तर इथपर्यंत कसं आलोय हा माझ्या मला माहिती असेल ना. काय काय केलं असेल तेव्हा इथं आलो. पण ही मूर्ती दगडाची मंदिरात आणली, तिला पण काहीतरी करावं लागलं ना, तेव्हा तिला दैवत पण आलं. मला म्हणतात झालं ती गेलं, आता तरी पुढे आईचं नाव येतं. प्रसंग पुढे उभा राहिला तर बाबांचं नाव येतं. आता नावच नाही विठ्ठल अवघड झालेली. आई बाबांनी जन्म दिला एवढंच त्यांना माहिती. परत आई बाप मिळत पण नाही कोणाला. मिळत नाही, घरात ठेवतच नाही, ती मिळते कुठली विठ्ठल. बाबा नशीब तुम्हाला मिळताय, तुम्ही मिळताय. अवघड आहे, पुढे अवघड आहे, अवघड आहे. काही 4-5 वर्षाने आतूनच सगळं घेऊन येणार आहे.
आतूनच मोबाईल, चष्मा सगळं अवघड परिस्थिती आहे. सोडून द्या विषय. तेव्हा या मूर्तीला जेव्हा घाव सोसावे लागले तेव्हा तिला दैवत पण आलं आणि ते दैवत पण आल्यानंतर आपण त्याला देव म्हणावं लागलं. म्हणून त्या देवाचं नाम एवढं पवित्र आहे, पवित्र आहे. ते जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचंय, असं नाम घेणारा तुम्ही वाया गेला नाही. आपण कुठं आलो होतो की प्रश्न एखादा उद्या करा मला, मग तुम्ही ज्ञानदेवासारखं तुम्ही प्रयत्न करत दाखवा की आम्हाला. दाखवू ना, जरूर दाखवू. पण तू पहिला वाघावर बसून ये ना. चैतन्य निर्माण केलं. नामदेवाने देवाला जीवू घातलं बाळावस्थेमध्ये. एवढी ताकद, एवढी ताकद त्या नामात, एवढी ताकद होती की देवाला जीवू घातलं बाळावस्थेमध्ये, बाळंतपणामध्ये. नामदेवाच्या हाती देव जेवला. पण ज्ञानदेवाला सत्व कळलं, नामदेवाला सत्व कळलं, नामाचं महत्व कळलं. नामदेवाला अहंकार झाला. देव सतत जवळ असताना नामदेवाला अहंकार झाला. म्हणून नामदेवाचा गर्व हरण करण्यासाठी भगवंताने बरेचसे प्रयत्न केले आणि प्रयत्न केल्यानंतर मग नामदेवाची परीक्षा घेतली आणि मग नामदेव आहे नामाच्या अधिकाराची त्यांनी प्राप्त झाले. त्यांनी पताका हातात घेतली. आता यामध्ये ज्याने नाम घेतलं तो वाया गेलेला नाही. व्यावहारिक उदाहरण, आपण जर एखाद्या कुमार मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती गृहप्रवेश करत असताना तिला नाव घ्यायला सांगतात. नाव घेते ना ती माऊली, त्या नावाप्रमाणे तिला राहावं लागतं. त्या नावाप्रमाणे जेव्हा ती राहते तेव्हा ती 21 कुळाचा माहेरचं आणि 21 कुळा सासरचा उद्धार करते. पण कशामुळं? एका पतीच्या नामामुळे. पण ते नाव घेतलं पाहिजे, नाहीतर नाव ठेवलं की ते नाव उपयोग नाही. पतीच्या नामचिंतनामध्ये ती पाहिजे. आता पतीच्या नामचिंतनामध्ये बऱ्याचशा होत्या, त्यातली एक अनुसया. तिने एका चिंतनात असताना बरंचसं काय करता आलं सगळ्यांना इतिहास माहिती आहे. फक्त आपल्याला एकच की नाम घेतल्यानंतर कोण करला व्यावहारिक रामायणाचा दृष्टांत आहे. वाड्या कोळी हा कोळी होता. मग वाड्या कोळी असताना तो वाल्मिक ऋषी कसा झाला? बरं, वाल्मिक ऋषी होऊन तिथं काय थांबला? त्याने रामायण लिहिलं. राम जन्माला यायच्या अगोदर, राम तेव्हा अवतार यायच्या अगोदर रामायण लिहिलं. ते कशाच्या बळावर? त्या अभंगाच्या सुरुवातीला नाम घेता
आपलं उभ्याला नाही. वाड्यामुळे वाटणं माझ्याचा धंदा करत असताना आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी जो कोणी रस्त्याने येणारा वाटसर वाटते मारायचा. वाड्याकोळे एक पाप तुम्ही आम्ही ते केलं नाही बघ. वाड्याकोळ्याने अस्सल ब्राह्मण मारले, आपण ते मारले. आपल्याकडून पाप फक्त काय होत माहितीये का? कळत पण होतात नाही, न कळत पण होतात, पण ते महापापाला जोडल्या जातात. खरंच पाप केलं होतं म्हणून तो त्यातून सुटला. आपल्याकडून पाप होतं ते आरोग्य पाप होतात म्हणून आपल्याला सुटता येत नाही. एक उदाहरण आहे. एका ग्रस्ताने आपल्या पत्नीला सांगितलं मला लोणचं जेवायला बसलं चव आली लोणचं आणलं तर तिला एक हात नसल्यामुळे एक हाताने आणलं. तिने म्हटलं की घ्या. आता ह्याने कसं लोणचं त्या बरणीतून काढायला कसं पाहिजे, त्याला साधन आहेत ना. बरणीचं झाकण उघडून चमच्याने ते लोणचं घेतलं पाहिजे. ह्याने हात घेतला. बरं हात जाताना जात नव्हता, तो गेला सरळ असल्यामुळे. येताना लोणचं काढून घेऊन तो येणार आहे का? हात अडकून बसला, हात काय निघेना, बोंबलायला लागला, आवाज दिला. म्हटलं पत्नी म्हटली काय तुम्हाला अक्कल आहे का नाही? आता आशेची पत्नी असेल ती अक्कल काढणार. सकाळी पत्नी त्याच्या पाया पडते आणि संध्याकाळी त्याचं पाय धुवायला लागतंय, तर ती नालायक बोलणारच ना, अक्कल काढणारच ना. त्याचं पाय का संध्याकाळी जागा मिळालं नाही तर ती अक्कल काढणारच. तसं याची अवस्था झाली. म्हटलं माझा हात सुटे निघेना, अडकलं. म्हटलं एकच काम करा, हातातले मुठ्ठी तुम्ही आहे सोडा आणि मग तुमचा हात करा. आता हातातली वस्तू सोडल्यानंतर हात बाहेर का निघेल? निघाला ना. म्हटलं हे कसं काय झालं? म्हटलं सहज आहे. तुम्ही ज्या वेळेला मुठ पकडलं, ज्या वेळेला मुठ पकडली त्या मुठीमध्ये हात तुमचा फुगला गेला वस्तू असल्यामुळे. तसं वाड्याने पाच सरळ केलं होते. तुम्ही आम्ही आरोग्य पाप करतो. कसं एखाद्याने गाडी घेतली की आपले डोळे लाल होतात, लाल. हाय बीपी होतो, हाय शुगर वाढते, डायबिटीस वाढतो, सगळं वाढतं. मग डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला सांगतो का डॉक्टर काय झालं? काय नाही बघा शुगर वाढली. पण डॉक्टरला असं नाही सांगत शेजाऱ्याची गाडी बघितली माझी बीपी वाढली, माझं शुगर वाढलं हे सांगत नाही. म्हणतो माझी शुगर वाढली याच्याकडे उपचार करा. डॉक्टर काय त्यांना आपण सांगितल्याशिवाय ते उपचार करत नाही का? कुठला डॉक्टर असा आहे का तुम्ही गेल्यानंतर तुमचा उपचार केला? हे पाप आहे. दुसऱ्याने बंगला बांधला, त्याने 2 मजली बांधला, मला 3 मजली कधी बांधताय? कसं बांधतो तो? आज जळला असतो तुझा कसा बनणार? तसं वाड्याने सरळ पाप केलं होतं. 7 रांजण बनवते पापाचे. आणि संतांची भेट झाली, उपदेश केला, विचारलं, म्हटलं बाबा कशासाठी हे करतोस? कशासाठी? हे माझ्या कुटुंबासाठी. अरे हे कुटुंब काय म्हणजे तुझा संसार? संसार हा माईचा संसार आहे बाबा. तुम्ही आता संसाराला एकच म्हणतो हा गाडग्या म्हटल्याचा संसार, तो आता सोडला सगळ्यांनी, त्याला संसार म्हणतो. तो संसार नाही, तो संसार सगळ्या संतांनी केला. माऊली जरी 14 वर्ष घेऊन त्यांचा संसार केला त्यांनी. सुखाची संसार सुखा
साईडला उद्देश केला आणि मग हा संसार बेकार आहे, हा संसार बेकार आहे, हा संसार ह्या कुटुंबासाठी तू इथे संसार वेगळा आहे, संसार दुःख मूळ नागरीमध्ये असते, पण 3.5 हाताची बिल्डिंग हलवतं बाबा, एवढं त्यात दुःख आहे, एवढं त्यात विष आहे. तसा हा संसार आहे, या संसारामध्ये हे शेड विकार आहे, हे शेड विकार या संसाराला त्याला फक्त एकच, त्या संसाराला अलिप्त होण्यासाठी मनाला ताब्यात जगातून तुकोबाने केलं, त्याला उपदेश करा, नको म्हणा गुरु माया पत्नीला पॉझिटिव्ह लागले की जवळ जाते का बघा मायेचा बाजार आहे, शेतीची कामी ना काय कोणाला मुलं शिकायला मिळालं, बरंचसं काय, कोण आपली कोण दुसरी, कोण आपल्या इन्व्हॉल्व होत आहे, कोण आपल्या जवळ येत आहे, ज्याला जो प्रसंग आला त्याला ते कळलंय माझे माझे म्हणून व्याख्या तुझे नवरे कोणी कान्या अंकित असेल एकला कान्या माझे माझे विठ्ठल